समुपदेशनाचं कायमच समायोजन करा अशी मागणी अल्पसंख्याक प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांनी केली आहे। अल्पसंख्याक प्राथमिक शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समुपदेशन न करता थेट तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश दिल्यानं संबंधित अतिरिक्त शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन समुपदेशन पद्धतीनं करत कायमचीच नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी अतिरिक्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केली। संबंधित अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यासंदर्भात 29 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आदेश पारित केले आहेत। मात्र अद्यापही काही शिक्षकांनी नियुक्ती आदेश घेण्यास असमर्थता दर्शवली असून समुपदेशन पद्धतीनं समायोजन करण्याची मागणी आता अतिरिक्त शिक्षक करत आहेत। वास्तविक संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा उपलब्ध आहेत। मात्र संबंधित अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देत असताना समुपदेशन प्रक्रिया राबवली नाही। यामुळे जिल्ह्यात कुठं किती जागा आहेत या संदर्भात संबंधित अतिरिक्त शिक्षकांना माहितीच नाही। मराठी अल्पसंख्याक प्राथमिक शाळेतून 43 तर कन्नड अल्पसंख्याक शाळेतील 8 आणि उर्दू शाळेतील 7 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत। सगळ्या शिक्षकांचा जर विचार केलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर आई वडील आहेत, त्यांचे लेकरं बाळ आहेत। सोलापूर शहरामध्ये काही लोक आहेत, काही जण अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेत आणि नेमणूक देत असताना माळशिरस सांगोला असं 150 किलोमीटर अंतरावर त्यांनी नेमणूक दिलेलं आहे। त्यामुळं या शिक्षकांचं खूप मोठं हैराण होणार आहे आणि या हैराण होऊ नये यासाठी समायोजन प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने जर त्यांनी राबवले तर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये किती रिक्त जागा आहेत त्याची माहिती शिक्षकांना मिळेल आणि त्यांना सोयीच्या ठिकाणी आता आमच्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये रिक्त जागा भरपूर आहेत जिल्हा परिषद शाळेला। तर सगळ्या तालुक्यामध्ये जर असतील तर ज्याला जिथं सोयीस्कर होईल त्या ठिकाणी समुपदेशन पद्धतीनं तो शिक्षक ते जागा निवडेल आणि सन्माननीय जंगम साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली त्यांना सोयीचं जागा मिळालं तर या सगळ्या शिक्षकांचा दुवा त्यांना लागणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो